नमस्कार मंडळी, माय मराठी कला संगमच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. पहिल्यांदा मला वाटलं ही साधी मॉडेल असेल, पण जवळ गेल्यावर समजलं हा आहे समुद्र जिंकणारा विजयदुर्ग किल्ला. आणि आता पहा, समुद्राच्या कुशीत दडलेला एक रत्न, सुवर्णगड. सुवर्ण नावाबाबत अशी कथा सांगितली जाते की सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावर पडणारा प्रकाश सोन्यासारखा झळकतो, म्हणून नाव सुवर्णगड. नंतर होता या सगळ्या किल्ल्यांपैकी एकमेव किल्ला ज्याला मी स्वतः भेट दिली होती, तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये उभा असलेला हा जलदुर्ग महाराष्ट्राच्या शौर्याची जिवंत साक्ष आहे. या किल्ल्यात आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे हात व पायाचे ठसे आहेत. महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे अपरिचित गड किल्ले आहेत, त्याचे आपण संवर्धन ते करण्याचं काम करत असतो. प्रत्येक म्हणजे गड घेतो त्याच्यावर प्रत्येक महिन्याला 1 ते 2 मोहीम असतात. रायगड असू दे, रत्नागिरी असू दे, सिंधुदुर्ग, बेळगाव, नाशिक साईडला किल्ल्यांवर आपले कामं चालू असतात. जर मला यायचं असेल तर येऊ शकता ना. आपला पार्टिसिपेट व्हॉट्सअपला आपला तो हे आहे, कार्डवरती घेतलं, याच्यावरती पण नंबर आहे तो. ते स्कॅन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिटेल्स अच्छा, पुढे डिटेल्स व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळेल. त्याच्यावर तुम्ही कधी जॉईन होऊ शकता. त्यासाठी वेगळं आपल्याला काही तुम्ही सदस्य व्हायला पाहिजे किंवा असं काही. अच्छा, दुर्गागिरी प्रोजेक्शन. प्रतापगड किल्ल्याची छोट्या आकारातील प्रतिकृती ही सुंदर अशी बनवली होती. दगडी तटबंदी आणि बुरुज लहान आकारात पण बारकाईने दाखवलेले. भवानी मातेचे मंदिर छोट्या स्वरूपात दाखवलेले. त्यानंतर दिसला रायगड किल्ला, ज्याची सुद्धा डिटेलिंग अगदी सुंदर केली होती. छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदररित्या बनवल्या होत्या. डोंगरावरील पायवाट अगदी नैसर्गिक वर्णांसह दाखवली होती. महादरवाजा भक्कम आणि आकर्षक स्वरूपात तयार केला होता. हिरकणी बुरुज आणि परिसर, हिरवळ, झाडे आणि खोल दरी दाखवून किल्ल्याचा नैसर्गिक परिसर जिवंत केला होता. तटबंदी आणि बुरुज दगडी तटबंदी मजबूत पद्धतीने दाखवली होती. लहान लहान बुरुज आणि पहारा देण्यासाठी जागा सुंदररित्या बनवल्या होत्या. साईडच्या राज्यापासून वेगळं डोंगर म्हणतोय, म्हणून महाराजांनी त्याची निवड केली. शत्रू कुठल्याही बाजूने आक्रमण करू शकत नाही. दर्यापती म्हणजे समुद्राचा स्वामी. हे बिरुद छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले गेले, कारण त्यांनी मराठा साम्राज्याची शक्तिशाली आरमार नौदल उभारली. असेच नाही, आपल्या महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदल आणि विविध नौका होत्या आणि त्यांचा उपयोग सागरी युद्ध, सुरक्षा आणि व्यापार संरक्षणासाठी केला जात होता.
अशा कार्यक्रमांमुळे आपली ओळख जिवंत राहते, आपली भाषा जिवंत राहते आणि आपली संस्कृती जिवंत राहते. तर चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. जय महाराष्ट्र.